श्रीराम साधक हो, सध्या आपण श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचे थोर शिष्य परमपूज्य श्री ब्रह्मानंद महाराज बेलधडीकर यांच्या चरित्राचा आस्वाद घेत आहोत. तसेच रविवारी श्री महाराजांच्या काही भक्तांचे अनुभव ऐकणार आहोत. परमपूज्य श्री ब्रह्मानंद महाराज बेलधडीकर यांच्या चरित्राचे लेखक गुरुभक्त भास्कर अनंत लिमये सांगतात. काही दिवसानंतर ब्रह्मानंद गुरु पुन्हा परत बेलधडीचे येऊन राहू लागले. आता त्यांना आत्मविश्वास प्राप्त झाला असावा असे वाटते, कारण एक दिवस सहज बोलता बोलता त्या गावच्या इनामदारांपुढे तेथे एक श्री राम मंदिर बांधण्याचा आपला मानस त्यांनी व्यक्त केला. इनामदारांनी तात्काळ आपली संमती दिली व त्यांना कदाचित जागेची अडचण भासेल हे जाणून आपल्या घराजवळील शिव मंदिरासमोरील जागा देवालयासाठी देऊ करून द्रव्य सहाय्य करण्याची व इतर सर्व तऱ्हेची मदत करण्याची कबुली आपणहून दिली. गुरूंना अत्यानंद झाला व लागलीच कामास सुरुवात करावयाची म्हणून स्वतः दगड डोक्यावरून वाहून आणून टाकण्यास त्यांनी सुरुवात केली. देवालयाचा पायाही स्वतः खणण्यास त्यांनी सुरुवात केली. अशा प्रकारे सुमारे 2 महिने त्यांनी स्वतः कष्ट घेतले, परंतु ग्रामस्थ मंडळींकडून अपेक्षेप्रमाणे साह्य झाले नसावे. केव्हा एकदा देऊळ तयार होईल व रामभक्तीच्या बीजाचे रोपण लोकांच्या मनमानसात आपण करू इतकी आतुरता त्यांना लागून राहिली होती. आपल्या साह्यास श्रीमन महाराज धावून आल्याशिवाय ते होणार नाही असे वाटून श्रीमन महाराजांच्या आगमनासाठी गावाशेजारी मळ्यात असलेल्या एका देवळात बसून मौन धारण करून त्यांनी अनुष्ठानास सुरुवात केली. मात्र अनुष्ठानास सुरुवात करण्यापूर्वी मातोश्री समान असलेल्या द्वारकाबाईंना, काकी, थोड्याच दिवसात आपले गुरु महाराज इकडे येणार आहेत असे त्यांनी सांगितले होते. अनुष्ठानास सुरुवात केल्याच्या 10व्या दिवशी चमत्कार घडला. श्री सद्गुरू ब्रह्मचैतन्य महाराज शिष्य परिवारासमवेत अकस्मात बेलधडी या गावी आले व गावाजवळच्या मारुतीरायाच्या देवळात उतरले. श्रीमन महाराजांचा अजानबाहू देह, सोन्याप्रमाणे झळकणारी त्यांची शरीर कांती, त्या कांतीला शोभेल असे त्यांनी धारण केलेली केशरी कफनी, त्याच्या कडेला असलेली लखलखीत जराची शोभिवंत कलाकुसर, जरीकाठी नेसलेले भारी किमतीचे रेशमी वस्त्र, कलाकुसरीचे डोक्यावर धारण केलेली मखमली टोपी, भाल प्रदेशावर शोभायमान दिसणारे उभे केशरी गंध, मंदस्मित दर्शविणारा मनमोहक चेहरा, पायात शोभणाऱ्या लाकडी खडावा, एवं गुणविशिष्ट अशी ती भव्य पुरुषाकृती पाहून प्रत्येक जण भाविकपणे नतमस्तक होऊन नमस्कार करून त्या सुंदर रूपाचे आपल्या डोळ्यांनी अतृप्ती सेवन करीत जागच्या जागी खिळल्यासारखा उभा राहत असे. श्रीमन महाराजांनी ब्रह्मानंद येथे कोठे राहतात म्हणून विचारले, तेव्हा त्या लोकांनी तोपर्यंत ते नाव कधीच ऐकले नसल्याने त्यांनी एकदम या नावाचे येथे कोणी राहत नसल्याचे सांगितले. ते ऐकून महाराजांबरोबरील शिष्यांनी ब्रह्मानंद म्हणजेच पूर्वाश्रमीचे अनंत शास्त्री असा खुलासा करताच ते या शेतात असलेल्या देवळात राहतात असे सांगितले. तर मग गोंदावलेकर महाराज आले आहेत असे त्यांना कळवा असे शिष्यांनी सांगताच लोकशास्त्र्यांना ही हकीकत सांगण्यास पळत सुटले व त्यांनी ती वार्ता ब्रह्मानंदांना दिली. महाराज आले असल्याची वार्ता कानावर पडता क्षणीच भावाविष्ट होऊन ब्रह्मानंदांनी अवधी न लावता एकदम त्या शेताच्या कुंपणावरून उडी मारली. दगडगोटे, काटेकुटे, खाच खळगे, उंचवटे ढिगारे यांचा विचार न करता पळतच ते मारुतीरायाच्या देवालयात आले. आपल्या मानस मंदिरातील मनमोहक मूर्तीच प्रत्यक्ष उभी ठाकली असल्याचे पाहून हर्षभरित होऊन सद्गुरुनाथांच्या पदयुग्मावर मस्तक ठेवून साष्टांग नमस्कार करून हात जोडून आनंद बाष्पांचा वर्षाव करीत श्रीमन महाराजांच्या समोर ते उभे राहिले. त्यांना पाहून श्रीमन महाराज हास्यवदनाने, ब्रह्मानंद, इतके श्रम का करता असे प्रेमाने म्हणाले व त्यांच्या मस्तकावर त्यांनी आपला अभयकर ठेविला. श्रीमन महाराजांचे अप्रतिम दिव्य तेज पाहून व ब्रह्मानंद गुरूंवरील त्यांच्या निस्सीम शिष्यवात्सल्याची प्रचिती प्रत्यक्ष अनुभवून ते लोक आश्चर्याने स्तिमित झाले. तसेच गुरूंनी यापूर्वी अनेकवार ज्यांचे वर्णन केले होते तेच हे महाराज असले पाहिजेत असा रास्त तर्क त्यांनी बांधला. ब्रह्मानंद गुरूंनी देखील ग्रामस्थांना जास्त वेळ संशयात न ठेवता जेव्हा हेच आमचे ब्रह्मचैतन्य महाराज असे त्या लोकांना सांगितले तेव्हा त्यांनी
श्री सद्गुरू ब्रह्मचैतन्य महाराज की जय अशी उत्स्फूर्त गर्जना केली. नंतर तेथील इनामदार यांनी श्रीमन महाराजांना मोठ्या थाटाने आपल्या घरी बोलावून नेऊन त्यांचा साजेसा सत्कार केला. असो. साधक हो, श्री महाराजांनी बेलधडीत एकूण 10 दिवस मुक्काम केला व लोकसंग्रहाचे कार्य निर्विघ्नपणे पार पाडण्यास जनतेच्या निरलस सहाय्याची किती जरुरी आहे असा सदुपदेश केला. ही घटना आपण पुढील भागात बघणार आहोत. श्रीराम समर्थ. आपल्यातील कोणा श्रींच्या भक्तांना श्रींचे काही अनुभव आले असतील तर कृपया आपण मला ते 9422843253 अथवा सुनील दादांच्या 9892608401 या व्हॉट्सअप नंबरवर कळवावेत अशी नम्र विनंती. श्रीराम समर्थ.